मी सीमा भागातल्या मराठी माणसांना सांगू इच्छितो, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करणारा, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोकांची वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे, या विचारानेच आपल्या पक्षाची स्थापना झाली आणि आपला पक्ष देखील त्याच विचाराने पुढे जातोय। ही गोष्ट प्रत्येकाने सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे। काही जण विचारतात किंवा तुम्ही भाजप बरोबर गेला। मित्रांनो, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019 ला शिवसेनेच्या बरोबर सरकार केलं होतं की नाही? केलं होतं। त्यावेळेस देखील काही तडजोड केलेली होती। शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून, आंदोलन करून, मोर्चे काढून चालत नाही। आपण साधू संत नाही, आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत। त्याकरता यावेळेस आपण ज्यावेळेस भाजपच्या बरोबर एनडीए बरोबर जायचं ठरवलं, महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं, आम्ही सगळ्यांनी विचार केला की सेक्युलर विचारधारेचे चंद्रबाबू नायडू ते देखील एनडीए बरोबर आले। एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही एनडीए बरोबर होत्या, लालू प्रसाद यादव हे पण एनडीए बरोबर होते। त्याचबरोबर वेगवेगळे मान्यवर ज्यांनी एनडीए बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं, आज देखील अनेक जण एनडीएच्या बरोबर आहे। शेवटी देशाचा विकास झाला पाहिजे, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्याचं राहणीमान बदललं पाहिजे, आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये आली पाहिजे। कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नये हे लोक काम करत असताना आमचा विचार करत नाही। आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नेहमीच महिलांना एक संधी देण्याचं काम, मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे। एनडीएने पाठीमागच्या काळात 2029 ला देशात आणि राज्यात जसं स्थानिक स्वराज्य